प्रतीक्षाच कुकिंग पॉईंटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत पारंपरिक आणि चविष्ट मटण पाय रस्सा. मटण पायापासून बनणारा हा रस्सा चवीला अप्रतिम तर असतोच, पण शरीरासाठी पौष्टिक मानला जातो. झणझणीत आणि स्वादिष्ट मटण पाया रस्सा कसा बनवायचा हे तुम्हाला मी आज सविस्तर दाखवणार आहे. आजच्या रेसिपीत आपण बघणार आहोत गरमागरम मसालेदार आणि स्वादिष्ट मटण पाय रस्सा. एकदा खाल तर चव कायम लक्षात राहील. साहित्य अगदी थोडं पण चव मात्र भन्नाट. आणि हा मटण पाया रस्सा तांदळाच्या भाकरीसोबत अप्रतिम लागतो. तुम्ही नॉनव्हेज प्रेमी असाल तर ही रेसिपी जरूर ट्राय करा. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे. तर चला लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूया. अशा प्रकारे आपण मटणाचे पाय घेतले आहेत, बकऱ्याचे पाय घेतलेले आहेत. हे 2 ते 3 वेळा आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत. मटण पाय रस्सा हा महाराष्ट्रातील अतिशय लोकप्रिय आणि पारंपरिक पदार्थ आहे. हा रस्सा खास चवीसाठी, पौष्टिक गुणांसाठी ओळखला जातो. वाटण्यासाठी आपल्याला अद्रक, लसूण, मिरची आणि कोथिंबीर घ्यायची आहे. याची आपल्याला छान स्मूथ पेस्ट बनवून घ्यायची आहे. फोडणीसाठी आपण बारीक कापलेला कांदा घेणार आहोत. मी 2 मोठ्या आकाराचे कांदे बारीक कापून घेतलेले आहेत. गॅस सुरू करण्यापूर्वीच आपण सर्व साहित्य टाकून घेणार आहोत. यात मटण पाया, स्वच्छ धुवून घेतलेले पाय टाकलेले आहेत. आपण बारीक कापलेला कांदा टाकलेला आहे. घरगुती आगरी कोळी मसाला आपल्याला टाकायचा आहे. तुमच्याकडे आगरी कोळी मसाला नसेल तर तुम्ही कोणताही घरगुती ठेवणीतला मसाला टाकू शकता. तेल टाकलेलं आहे आपण. पाय तुम्ही जितके व्यवस्थित शिजवाल तेवढी त्याची चव आणखी दुप्पट होणार आहे. हे पाय आपण कुकरमध्ये शिजवणार आहोत. हा मटण पायाचा रस्सा खाण्यासाठी खूप भन्नाट लागतो. हळद टाकलेली आहे आपण. पाय शिजायला वेळ लागतात म्हणून आपण नेहमी पाय कुकरमध्ये शिजवायचे. आता आपल्याला तयार केलेली पेस्ट टाकायची आहे. छान आपण एकजीव करून घेऊया. एकत्र आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. त्यामुळे सर्व मसाल्यांची चव पायामध्ये छान मुरते आणि चव आणखी भन्नाट होते. पाणी टाकलेलं आहे आपण. तुम्हाला जेवढा रस्सा हवा असेल तेवढं तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता. सगळं व्यवस्थित आपण एकत्र करून घेऊया. आपल्याला 8 ते 9 शिट्ट्या देऊन छान व्यवस्थित पाय शिजवून घ्यायचे आहेत. मस्त रंग आलेला आहे. रंगावरूनच तुम्हाला समजत असेल किती भारी लागणार आहे हा झणझणीत पायाचा रस्सा. कुकरमध्ये आपण टाकून घेतला आहे. आता आपल्याला त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे. छान 8 ते 9 आपण शिट्ट्या करून घेणार आहोत. बकऱ्याच्या पायापासून बनवला जाणारा हा रस्सा आपल्या खास चवीसाठी आणि पौष्टिक गुणांसाठी ओळखला जातो. हळूहळू शिजवल्यामुळे पायामधील नैसर्गिक जिलेटिन रस्स्यात उतरते. त्यामुळे रस्सा घट्ट आणि स्वादिष्ट रुचकर बनतो. ग्रामीण भागापासून शहरापर्यंत मटण पाय रस्स्याला विशेष पसंती मिळते. थंड हवामान, गरमागरम मटण पाय रस्सा खाण्याची मजा काही वेगळीच असते. हा मटणाचा पायाचा रस्सा तुम्ही रात्रीच्या जेवणासाठी बनवा. खूप भारी लागतो. मसाले, कांदा, आलं, लसूण आणि इतर पारंपरिक घटकामुळे याची चव आणखी खोलून येते. बघू शकता मस्त गरमागरम पायाचा रस्सा आपला तयार झालेला आहे. हा रस्सा तुम्ही तांदळाच्या भाकरीसोबत खा, एकदम उत्तम लागतो. मटण पाय रस्सा हा केवळ एक पदार्थ नसून पारंपरिक खाद्य संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग मानला जातो. प्रथिनांचा चांगला स्रोत आहे. कोलेजन आणि जिलेटिन भरपूर असते. त्याच्यामुळे सांधे, हाडे आणि त्वचेसाठी खूप उपयुक्त असा हा रस्सा असतो. हाडांच्या आरोग्यास मदत होते. शरीराला ऊर्जा मिळते. थंड हवामानात एकदम फायदेशीर असतो. पचनासाठी उपयुक्त ठरू शकतो. आजारातून बरे होताना पौष्टिक आहार म्हणून पायाचा रस्सा मानला जातो. हा मटण पाया फक्त चविष्ट पदार्थ नाही तर पौष्टिकतेचाही खजिना आहे. यात प्रथिने, कोलेजन आणि अनेक पोषक घटक असतात.
तर तुम्ही जर नॉनव्हेज प्रेमी असाल तर ही रेसिपी जरूर ट्राय करा. मटण पाय रस्सा हा महाराष्ट्र, कर्नाटक, हैदराबाद परिसर विशेष लोकप्रिय असलेला आहे. मित्रांनो, तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. अशा स्वादिष्ट आणि घरगुती रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तुमचा एक सबस्क्राईब आम्हाला नवीन रेसिपी घेऊन येण्यासाठी प्रेरणा देतो.